रामकृष्ण हरी।
दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. आवाज वाढवा मॉनिटरला बॉक्सला हात वाढवा रिटर्नची आवाज. त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. बाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी. जवळी असे कामधेनू तिचा महिमा कायवानू. एका जनार्दने दत्त रूप राहिले हृदयात. त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे. विडल विडल प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचेतानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगातून दत्त महाराजांचं यथार्थ वर्णन करता विडाल. दत्त जयंतीचा पर्वकाळ आणि पुण्य दिवस आजचा आहे. दत्त महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये ही सेवा आहे. माझ्या समोर सगळे दत्त भक्त उपस्थित आहेत. म्हणून दत्त महाराजांचं चिंतन व्हावं या हेतून दत्त महाराजांचं वर्णन करणारा आजचा अभंग विडाल. परंपरेने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आज हे पुष्पवृष्टीचं कीर्तन आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेलं आहे. परमपूज्य आदरणीय रामकृष्ण भाऊ येडशीकर फळावरील आपले हे गाव आहे. परमपूज्य गुरुवरे कापशीकर महाराजांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ चिलवडी ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, भजनी मंडळींचं विशेष सहकार्य, तरुण पिढीचं विशेष योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग अशा सगळ्यांच्या संगमातून कार्यक्रमाला प्राप्त झालेली भव्यता आणि दिव्यता विडाल. आणि गावातल्या तरुण मुलांची विशेष इच्छा होती की माऊलींची सेवा आपल्या गावामध्ये व्हावी. तरुणांचा विशेष आग्रह गावकऱ्यांच्या वतीने ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही नारायण जाधव जे नारायण दादांच्या विशेष आग्रहातून सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आपल्याच गावात आहेत, पण पुण्यनगरीमध्ये पुण्यामध्ये
व्यवसाय बिझनेस त्या क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष ठसा उमटवलेला आहे. असे आमचे तरुण तडफदार परमार्थ स्नेही भारतदादा भुसारे, आमच्या भारतदादांकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. ज्ञात अज्ञात 8 दिवस ज्यांनी ज्यांनी अन्नदानाचं सहकार्य केलं, महाराज मंडळींच्या सौजन्याचं सहकार्य केलं, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपल्या गावातली माणसं आवाज वाढवा जरा. मॉनिटरला समोरचे 2 बॉक्स आहेत त्याला आवाज वाढवा जरा. बाहेर भरपूर आवाज आहे, आज द्या मंडपामध्ये वाढवा. कुठे आहे ते? हॅलो, हा फिरवा मोकळे मनाने. अत्यंत मंगलमय अशा वातावरणामध्ये हा दत्त जयंतीचा सोहळा आपण संपन्न करत आहोत. अभंगनाथ महाराजांचा आणि आजच्या अभंगातून नाथ महाराज 5 चरणामध्ये दत्त महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करतात. विडल अभंगाची सुरुवातीचे शब्दाची रचना अशी आहे, दत्त माझा दीनानाथ. दत्त शब्द वापरला. दत्त काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. 3 देव एक झाले म्हणजे दत्त नाही, हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. 3 देवाच्या अगोदर 3 शक्ती एकत्र झाल्या. 3 पॉवर, उत्पत्ती स्थिती आणि लय. ब्रह्मदेव, श्री विष्णू, भगवान शिवजी. म्हणून नाथ महाराजाचा आरतीत म्हणतात त्रिगुणात्मक, त्रिमूर्ती. दत्त हा जाना. त्रिगुण, 3 गुणांचे 3 देव आहेत. तो म्हणतात मग फोड करून सांगा कोणता देव कोणत्या गुणाचा आहे. ब्रह्मदेव रजोगुणी, श्री विष्णू सत्वगुणी आणि भगवान शिवजी तमोगुणी. विडल महादेवाला तमोगुणी तुम्ही ठरवणारे कोण? मी ठरवत नाही, शास्त्र सांगतं. याचं कारण देव सत्वगुणीच आहेत, पण जसा बिझनेस आहे तसं खाते वाटप झालं. हा, हे प्रत्येकाच्या फॅक्टरीत तयार होणारा माल वेगळा आहे म्हणून गुण तसे. ब्रह्मदेव निर्माण करतात म्हणून रजोगुणी, श्री विष्णू पालन पोषण करतात म्हणून सत्वगुणी, आणि भगवान शिवजीकडे माणसं उचलायचं काम आहे, हाना मार्या, म्हणून तमोगुणी. विडाल त्रिगुणात्मक, 3 गुणांनी युक्त, त्रिमूर्ती, 3 देव एकत्र झाले. पुढचा शब्द महत्वाचा आहे, दत्त हा जाना. पहा म्हणलं नाही, दत्त हा आवाज, जाना म्हटलेलं आहे. देव पाहण्याची गोष्ट नाही, देव ही जाणण्याची गोष्ट आहे. एक जण नमुना मला भेटला, म्हणलं महाराज तुम्ही देव आहे म्हणता तर देव डायरेक्ट मला दाखवा. जर दिसला तर खरं मानतो, जाना फिरत असला आम्ही काय जाणत नाही, दाखवा डोळ्यांनी. ठीक आहे म्हणलं दाखवतो तुला. मी नेमकं लाईटच्या पोल पशी उभा होतो आणि ह्या पोलवरून त्या पोलवर अशा लाईटच्या तारा गेल्या असतात, मेन करंट. मी म्हणलं ताराला लाव हात, तुला देव बघायचा आहे ना, हात लाव. नाही मला करंट बसेल. मला करंट दिसतो का? नाही मला दिसत नसतो पण बसतो. म्हणजे हे सुद्धा तसंच आहे, दिसत नाही पण असतो, आहेच. असतो सुद्धा लय पुढचा शब्द झाला. लक्षात घ्या, हितली लाईट जर प्रगट करायची असेल तर मेन लाईट वरून दुसरा पोल घ्यावा लागतो. 3 फ्यूज असेल, सिंगल असेल, तिथून कनेक्शन मीटर मध्ये, मीटर मधून परत फिटिंग, फिटिंग मधून परत बोर्डात लाईट, आणि बोर्डातली एक लाईट होल्डर मध्ये, होल्डर मध्ये परत बल्ब. तो बी उडालेला नाही, चालू, तरी बी लाईट लागत नाही, बटन दाबावं लागतंय. भाषा कळती का बघा. हितली लाईट तिथं प्रगट करण्यासाठी एवढी प्रोसेस आहे. देव काय तुझ्या बापाची पिंड आहे का काल माळ घातली आज दाखवायला? काल माळ घालची म्हणते आज देव दाखवा. अरे लाईट प्रगट करायची एवढी प्रोसेस आहे. उत्तर ऐक, दुधात तूप आहे, मंथन करावं लागल. लाकडात अग्नी आहे, घर्षण करावं लागल. जगात देव आहे, भक्ती करावं लागल. विडाल पहिला म्हणजे दुधात तूप आहे का? दुधात तूप आहे का? आहे. दिसतंय का? नाही का? आहे. कधी दिसन? म्हणतो नी नवनी तसे
नवनीत तैसे घे अनंता. बसणारे जरा फ्रेश बसा बरं सगळे तुम्ही जरा, का तुमचा चहाचा टायमिंग झाला या? नाही हे टायमिंगच चहाचा या, पण थोडा लेट आहे ना अजून. आता काय 4:30ला चहा म्हणल्यावर हाणत्या ना घरातली, 5च्या पुढे असतो ना चहा. आता ही देव बी असा खतरनाक आहे, एक तर तिघ देव येत, एक झाल्यात येत, आणि जन्म अशा टायमिंगला घेतलाय की हे टायमिंग म्हणजे झोपायचा टायमिंग. कीर्तन एक तर संध्याकाळी फ्रेश वाटतं किंवा सकाळी. हा म्हणजे माणसाचे देह सुद्धा असे स्थूल झालेले असतात, असे रिलॅक्स असतात. मग आता तुम्हाला इतक्या निवांत झालेल्या देहाला पेटवायला किती पावर लागेल बालाजी महाराज. त्याच्यामुळे हातानं टाळी, मुखानं नाम, प्रसन्न बसा जरा. चेहरे पाडून बसायला हे काय दवाखाना नाही. देव अवताराला येणारा म्हणजे भक्तांनी किती प्रसन्न पाहिजे. हातानं टाळी, मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. पिढालं देव पहा म्हटलं नाही, दत्त हा जाना. नीती नीती शब्द नाही अनुमाना, 4-6 शास्त्रात पुराणाने हात जोडून सांगितलं. आम्ही दत्त महाराजांचं वर्णन, नेती नेती म्हणजे शब्द संपले, आम्ही वर्णन करू शकत नाही. सुरवर मुनिजन योगी समाधीने ध्याना. योगी जपी तपी मुनी आहेत, त्यांच्या स्वप्न सुद्धा जात नाही, पण उभा फक्त भक्तासाठी राहतो. विडल आरतीतलं पुढचं चरण फार महत्वाचं आहे. सबाई आभ्यंतरी तू एक दत्त. आताही दत्त आहे, बाहेरही दत्त आहे, पण पुढचा शब्द अत्यंत महत्वाचा, अंडरलाईन. आभाग्याशी कैशी कळेल ही मात. हो, दत्त महाराज कोण आहेत आभागी माणसाला कळणार नाही. गावात असे काय काय आभागी असतील, एवढा सोहळा चालू असं सुद्धा ते मंडपात आले नसतील, तिकडे आले नसतील, ते तिसऱ्याच कामावर असतील. आभागी म्हणायचं. परमार्थ करणं कुणाचंही काम नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, ते जन्म शास्त्री ओळ केले, एक वेळ मुखा यावया. एक वेळ रामकृष्ण हरी मुखाला अनंत जन्माचं तप लागतं. परमार्थ काय कुणी करतो का? दारू कुणी पिन, लबाड्या कुणी करीन, पण परमार्थाचे तत्व जपण्यासाठी वाघिणीच्या दुधाला सोन्याचं भांड लागतं. विडालं कैशी कळेल ही मात, पराही परतली तेत कायचा हा हेत. परा म्हणजे परापशंती मध्यमा वैकरी, सगळ्या सर्वोच्च वाणी तिला परावाणी म्हणतात. ती सुद्धा दत्त महाराजांचं वर्णन करायला गेली, परत माघारी फिरली म्हणजे माझी माघार. पराही परतली. सर्वसामान्य बुद्धी काय वर्णन करणारे, यांचं वर्णन करण्यासाठी संतांचा आधार घ्यावा लागेल तर वर्णन कळतं. म्हणून आज संतांचा आधार घेऊन दत्त या विषयाला आपण हात घालायचा आहे. विडालं दत्त इतका सर्वश्रेष्ठ दत्त शब्द. माझा पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. माझा असेल निर्माण करणारा, असेल जगवणारा, असेल संहार करणारा, पण माझा आहे ना. 3 देव आहेत आणि 3 बी वजनदार आहेत बर का. बोल ना थोडी शांतता. उत्पत्ती स्थिती आणि आवाज वाढव. सहज बोलल्यावर तर आवाजच येणार, आरडावं लागतं आवाज येतो. सहज ह्या आवाजात बोलल्यावर आवाज आला पाहिजे. मेन आवाज थोडा मशीन मधून. वरले आवाज आहे तिकडे, बाहेर येतो 4 किलोमीटरवर. इथं द्या आतले बॉक्स मॉनिटर. दादा थोडं इकडे सारखं बरं, ते मॉनिटरचा आवाज जरा इकडे थोडं इकडे सारखं. हा बस 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 थोडं सारखं. त्याला फक्त आडवं थांबू नका, ते आवाज दबत होते. इथं इथं त्यात बसूच नका. हा ब्रह्मदेव निर्मितीचं खातं आहे. जग निर्माण झाल्यापासून आतापर्यंत इतकी माणसं निर्माण केली, शेम तो शेम एक सुद्धा नाही. दाखवा मला. नाहीच. काय काय माणसं म्हणतात नाही ती 2 जुळे भाऊ अगदी सेम आहेत. हा दिसाय जरी असले तरी वागण्यात फरक असेल. एक माळकरी असेल, एक डाव्यावर जात असेल. सेम नाहीच माणूस जगात आजपर्यंत. प्रत्येकाच्या शरीर यष्टीत बदल, भांगात बदल, नाकात बदल, चेहऱ्यात बदल, अंग ठेवले रेषा इतक्या सूक्ष्म आहे त्याच्यात सुद्धा बदल. किती बारीक आहे, ह्याच्यात गुंफण केली पण त्या सुद्धा चेंज आहेत. म्हणून आधार कार्डाला अंगठा आहे, लाव बघू दे तूच आहे का. काय रचना केली त्या ब्रह्मदेवाने शरीराची. कधीतरी या देहाचा विचार करा.
डोळे दिले, डोळ्याला पापण्या दिल्या, नसत्या पापण्या दिल्या तर वरचं पाणी सगळं डोळ्यात गेलं असतं. हे पानाला काढून दिलं पुढं, असं ट्रान्सफर करून दिलं पुढं. नाक दिलं, नाकाला श्वासासाठी बिळ दिली, बिळाची तोंड खालीच दिली. वर जर दिली असते तर पाणी आडवा पाणी जिरवा, काय फजिती झाली असते. ब्रह्मदेव सांगतो, डोळे दिले, डोळ्याच्या सरळ रेषेत कान दिले. हे तर जर कान दिले नसते तर चष्म्याच्या खोट्या आडपाला खिळ ठोकावं लागला असते. आकाळामध्ये असताना चष्मा आडकीला कुठं असता. विचार, अरे आयुष्य गेलं जगाचा विचार करता करता, कधीतरी या देहाचा विचार करा. बोट दिली, नुसता चिरकतय हो, त्याला बेस दे जरा थोडा नॉर्मल. काय करताय तुम्ही कळा नाही. बोटाला कांदा दिली, मॉनिटरचा पुढचा नाही. आणि जर हिथं जर फोड दिला नसतं तर असा घास मोडता आला नसता. बरं हिथं नुसता मोडून उपयोग नाही, हिथं वागतोय, हिथं किती जॉईंट आहेत, करा विचार. ही कुणाची क्वालिटी? ब्रह्मदेवाची. इतका हुशार ते ह्यांच्यात. श्री विष्णू पालन पोषण, जगातला प्रत्येक आत्मा जेवल्याशिवाय भगवान श्री विष्णू जेवत नाही, ते सुद्धा यांच्यामध्ये आहे. आणि भगवान शिवजी संवार करण्याचा कथा, ज्यांना महारुद्र म्हणतात, असे त्रिविध देव एक झाले. म्हणून दत्त माझा 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 शब्दानं जिव्हाळा सांगितला. दत्त माझा दीनानाथ. एक तर देवाला माझं म्हणा किंवा संतांना माझं म्हणा. तुकोबारे म्हणतात, मी संसाराला माझं म्हणत नाही, मी देवाचा आहे, देव माझा आहे. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. एक तर देवाला माझं म्हणा किंवा संतांना, सर्व संतांनी ज्ञानोबारांना माझं म्हणलं. एकच डाली झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. माझा शब्द वापरला तिथं सुद्धा. माझा माझा हा जिव्हाळा आहे, संबंध सांगितलं. दत्त त्यांचा अधिकार, ते माझे. पुढचा शब्द महत्वाचा आहे, दीनानाथ. दिन म्हणजे इंद्रियाने जे गांजलेले आहेत, संसारामध्ये जे आहेत ते सगळे दिनच आहेत. त्यांचे ते नाथ आहेत, त्यांचे ते स्वामी आहेत. दत्त त्यांचा अधिकार, माझा संबंध सांगितला. दीनानाथ त्यांचा स्वभाव आहे. मग उभा राहून काय करतात अभंगाच्या पहिल्या
सारखा बदल करू नका. हॅलो, मॉनिटरचे बॉक्सचे वाढवा आता. भक्ता लागी उभा सतत. शब्द महत्वाचा आहे. भक्ता लागी, याचा असा शब्द नाही जगा लागी. त्यांना जगाचं काही घेणं देणं नाही. जो भक्त आहे, जो मज होय अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण, याला की शरणागता शरण मी चेतू भक्ता लागी. लोकांचं दत्त महाराजांना काहीच घेणं देणं नाही. माझ्याकडे जर आला तर, भक्त जर असाल तर उभा सतत. आणि सतत उभे असणारे या जगामध्ये फक्त दोनच देव आहेत. भक्ता लागी उभा. काही उभे आहेत पण सतत नाही, काही सतत आहेत पण उभे नाहीत, काही उभे नाहीत सतत नाहीत, काही उभे आणि सतत आहेत, असे 4 कोट्या होतात. सतत उभा आणि सतत असणारे 2 देव, एक दत्त महाराज आणि दुसरे युगे 28 विठेवरी उभा पांडुरंग, अखंड उभा. वाट पाही उभा विठीची आवडी, कृपाळू तातडी किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तिथं सुद्धा उभा भाविकांसाठी कित्येक प्रमाण आहे. देव सतत उभा आहे. नाही तर देव बी अनेक आहेत, काय बसलेत काय झोपलेत, पण सतत उभा. तू म्हणता काय फायदा उभा असू नाही तर बसलेला असो, देव देवच आहे. तसं नाही. जो उभा असतो तो तत्पर असतो आणि तो हाक मारली की लगेच धावून जातो. का? तत्पर आहे, उभा आहे. आता हिथं जर काय कमी जास्त झालं तर टाळकरी लवकर पळत का बसणारी? टाळकऱ्यांना लगेच रिदम होतोय. बसणाऱ्याने कणायचं आणि कुटायचं आणि गुडघ्यावर हात द्यायचा आणि पूल मुडून पडायचं, तोवर तर मेला. ते असं आहे. मग उभ्या असणाऱ्या देवाची भक्ती का करायची? तर जो उभा असतो तो तत्पर असतो. आणि जो तत्पर असतो त्यानंच उभं राहायचं. येडपाटाने उभं राहायचं नाही तर मग उभ्याला लोक आडवं करून टाकतात. विडल लोकांच्या नडी आडीला तू जर उभा राहत नसतील तर तू उभाच राहतो कशाला? तत्पर जर असशील तर उभा राहा. ज्याला कळलं त्यांनी कळून घ्या. भक्ता लागी उभा. उभा या विषयाचं चिंतन चालू आहे. भक्ता लागी उभा सतत. आणि अनेक भक्तांच्या घरी दासोपंत स्वामी एक होऊन गेले अंबाजोगाईला. त्यांच्या घरी दत्त महाराज सोंगट्या खेळण्यासाठी येत होते. विदर्भामध्ये बाळापूर नावाचं गाव आहे, तिथे एक माऊली झाली. त्या माऊलीसाठी दत्त महाराज दळण दळू लागण्यासाठी आले आहेत. त्यांच्या चरित्रात हा पुरावा आहे. आपल्याला फक्त जनाबाईतच माहित आहे. पांडुरंग परमात्मा गेले सुंदर माझे जाती गो. पण दत्त महाराज सुद्धा त्या विदर्भामध्ये त्या माऊलीला दळण दळण्यासाठी गेले. भक्ता लागी उभा सतत. जनाबाईला मी देव दळायला आले म्हणजे जनाबाईने काही बोलवलंच नव्हतं, देव मनाने आले. आणि मोठी माणसं अशीच करतात. फायदा दिसले की येतात, कारण त्यांच्याच्याने तर काही गर्दी जमत नाही. मग जिथं गर्दी जमली तिथं जायचं, जी हरी घालायचा. ह्यांचं तर मुख्य होतं. मोठी अशीच करतात आणि अशी जी करतात तीच मोठी होत्यात. विठ्ठल जनाबाई का आल्यानंतर देवाला म्हणले नाही, देवा मला थोडं दळू लागा. देव मनानेच दळू लागले. किती वेळ दळला असेल देवाने? अहो फुटू काढाय पुरतं. अहो ही सगळी स्टंट माझी म्हण. ही नेते मंडळी आता झाडं लावतात, खरं झाडं लावतात वय. अहो काय ह्याचं वृक्षारोपण, खड खांदाय तिसरी, झाडा नाही तिसरीच, पाणी घालाय दुसरीच. ही फक्त पाल्याला हात लावतात. ती बी 2च बोटात पाला धरतात त्या झाडाचा अलगद. असं स्पर्श सुद्धा नाजूक असतो त्यांचा. अंग चोरून. आणि मग पत्रकारांनी फोटो काढत आणि बाबाटा करायचा. यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण. मिली ना गरीब पाणी घालू घालू. ही असली गोष्ट आहे हो. आता स्वच्छता दिनाला नेते मंडळी रस्ते झाडीतात, खरं हे झाडीत असते ना वय. अहो फोटो काढाय पुरता खेळ असतो, तसं देवाने काही लय दळलं वय. अहो गाजा वाजा व्हाया पुरतं मोठ्याचं काही खपत. तवर तर देवाला दाखवू लागले जनावरांनी. देवा बसा बाजूला, गप्पा मारा, माझं मी बघते, मी समर्थ आहे. 14 माणसाचं रोज माझ्या जीवावर सगळा कारभार चालेल. तुम्ही आल्यानंतर 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे निवांत. माझा मुद्दा पुढे. दळण दळून झाल्याच्या नंतर घरी जाताना तुमच्या वस्तू सांभाळून नेणं ही तुमची जबाबदारी ना. मग जनाबाच्या घरी मोत्याच्या माळा, वैजयंतीच्या माळा, नवरत्नाचा हार घरी ठेवायचं काय गरज होती? ते काय राहिल्यात का? ठेवल्यात. प्लॅनिंग आहे ही सगळं. बरं मी म्हणतो नजर चुकीनं राहिलं मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही ठरवून? इतकं मी तुम्ही देवाची बाजू घेऊ नका बरं. संतांना काय अंतकरण आहे का नाही? मुदामून नेली गोदडी. बरं मी म्हणतो नजर चुकीने गेली, मग खांद्यावर गोदडी टाकून नेली देवानी.
जनाबाईच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत देवाच्या लक्षात आलं नाही का आपल्या खांद्यावर काय आहे? एवढी नजर जात नाही का खांद्यावर काय आहे? मग तिथं गेल्यावर गप झाकून ठेवा ना. कळत नाही का देवाला? आधी तर लोक भक्ताला त्रास देते, ते चांगल्याला त्रास देणारे सध्याला चाव चाव करणारे वाढले. तर जनाबाई एक तर गंगाखेडची नामदेवरांच्या आश्रयानं पंढरपूरला राहते. चोरीचा जर आळ आला तर हिला शिक्षा होईल. एवढं देवाला कळत नाही का? सोपं गणित. ठेवली का गोदडी झाकून खांद्यावर टाकली, उभा कसा राहिला? हे का असा राहिला? प्लॅनिंग करून उभा राहिला. पुजाऱ्याने उड्या हाणायला सुरुवात केली म्हणजे चोरी झाली. चोर सापडला म्हणजे जनाबाईची गोदडी. वैश अख्ख्या पंढरपुरात चर्चा, जनाबाईने चोरी केली, जनाबाईने चोरी केली. चर्चा झाली म्हणजे लोकांनीच केली. चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला असतो गावात. हे पारावर बसलेले नमुने, चौकातले, टपरीले, पुला खालचे, गावाचा सेंटर जिथं असतो तिथं जी टोळी असते ना, ही गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. चांगलं कधीच करीत नाही, करणाऱ्यांना कधी शाबासकी देत नाही. एक वाक्य सांगतो, जमलं तर शाबासकी द्या, नाही जमलं गप मारा. आणि तिसरा मुद्दा, नाव तरी ठेवू नका. पण लोक पहिले दोन नाही, त्यांना फक्त टोचून बोलले. गावात एखादा वारकरी वाढला, माळ घालून आला आणि हे लगेच गावात सकाळ सकाळ दर्शन घ्यायला गेलं की आता काय गंधन दुकान, हरिपाटण, काकडा. आधी तर लई पिऊन वाकडा होत होता, आता लागला काकडा करायला. तो म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं बाबा. पहिलं मी पियत होतो, मला पण बोलत नव्हतं, कारण मी बोललो की हानीत होतं. आता पिता यायला ना हाणता यायला. आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही. सहन करायची का? टीका निंदा ही सुद्धा माणसाच्या आयुष्यात मॉनिटरला आवाज येऊ. तिकडे सारखं बरं, ते कोण आहेत बघू दे बरं. माऊली तरुण आहेत का म्हातारे आहेत? तरुण आहे का? मग तरुण म्हणलं तू तरुणाचं कळलं ना का तुला? की मॉनिटर मध्ये सोडा ना तुमच्या, त्याचं बटन आहे प्रवीण मार्क, बघा बरं की खिता आवाजच आहे ना. सहज बोललं तरी आवाज आला पाहिजे. रोज अर्धायचं तरी. हॅलो, तुम्ही चेंज करू नका. एकदा लावून ठेवा, निवांत कीर्तन. सुरुवातीला चांगलं लागलं होतं, तुम्ही उगाच ते सारखं चेंज करताय, मग ती वेळ लागत नसतो. एकदाच लावून ठेवा. विडाला तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आगाध. जग हे नाव ठेवण्यासाठीच असतं. लोकांचा लोड घ्यायचा नाही. लोक कोणालाच नीट बोलत नाही. आम्हाला तरी नीट बोलतात का? मी परवा सकाळी कीर्तन चौकात भेटला, जय हरी म्हणलं, जय हरी. आणि ते मला माऊली कुठे आज खेळ? खेळ म्हणजे आम्ही काय जंगी रमी खेळतोय का काय? सहजच बोलतात. अरे म्हणलं खेळच आहे. खेळला मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाहेरे, क्रोध अभिमान गेले पावटले, एक एका लागतील पायरे. हा वारकऱ्याचा खेळच आहे. हो ग, लोक टुचून बोलतात, लय भेटायचे ना, जसं तसंच वागावं लागतं. एक जणांना कीर्तन करताना दोतर घालता तुम्ही, मग काय बरमोड्या करू का? तू तो झाला उघडून कुत्री घेऊन हिंडतो, आम्ही धर्म जपू दे ना. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरविता म्हणलं, मग यात येऊ नाही म्हणून. तू कोबरा नाही ना, विमान आलं तर कुठं उतरलं? तुझ्या बापाच्या रानात. एक मला हरिपाठात काय म्हणलं, तुझ्या आज्याचं चरित्र आहे. हरिपाठात काय लयच आडव्या क्वालिटीची भेटतात म्हणा. एकदा मी कीर्तनात म्हणलं, जसं पेरल तसंच उगवतं, ते मला नाही उगवत. मी म्हणलं पुरावा देतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. नाही विश्वास म्हणलं ओवी आहे. जे क्षेत्री जे पिढी जे ते वाचवणे आनंद उपजे, पाहिजे तेचे ते जे दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिसते, जैसा तैसा दावी आरसा, नक्त्या कैसा पालटे. 18वा अध्याय, सुक्षेत्री आणि ओलटे, बीज ही पेरले गोमटे. ज्ञानोबराय म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलो. भूमी शुद्ध आहे, बीज शुद्ध आहे. आणि कसणारा शेतकरी असेल, काळ्या मातीतून सोनं पिकवतो का? जसं बीज तशी फळ. पेराल तेच उगवतं. ते मला महाराज पेराल कसं उगवत नाही. मला कसं काय? मला शेंगदाणा पेरला, त्याला टरफल कुठून येतो? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाण्यावर त्याला फुलकट आहे का ना, ते फोडायचं मग शेंगदाणा बाहेर काढायचा. ते मला नाही, डायरेक्ट शेंगदाण्याला पाहिजे, टरफल्याचा काही संबंध आहे? मला हलू न द्या ना, ते उत्तर द्या. म्हणलं चल चहा प्यायला घरी, मी उत्तर देतो. आणि चहा आणताना मी त्याला सांगितलं, मला फक्त चहा आणा. ते मला आणतो, त्याने असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणलं हा, मला फक्त चहा. ते मला चहाच आहे की बिस्किट? मला बिस्किटाला आग लाव, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणा मग टरफल्याचा शेंगदाणा कसा येईल?
तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का आम्ही 5-6 जिल्हे रोज फिरत होतो म्हणजे तो आम्हाला मूर्ख समजला का? हे अनंत वाचाळ बरलं ती बरं. ह्यांचं काय करे, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाग. 100 माणसं भेटले तर 100 सल्ले देतील आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला आपण काय त्यांचे गुलाम नाही. लोकांचं कसं त्यांना चांगलं म्हणलं की चांगलं. अपरवा एका गावात कीर्तन माझं झालं मागल्या महिन्यात 1.5 महिन्यापूर्वी आणि ते त्यांनी तारीख दिली, त्यांचं नावच लक्षात नाही, माझं राहिलं नाव. ते कीर्तन संपले, महाराज म्हणलं तुमचं कीर्तन पडलं म्हणजे ह्याचं नाव घेतलं नाही, माझं कीर्तन आऊट. आणि नंतर 15 दिवसांनी त्याच गावात परिसरात दुसरीकडे कीर्तन नाही. म्हणलं आमचे रत्न आलेत कार्यक्रम. ते मला काय कीर्तन झाला, महाराष्ट्रात तुमचा 1 नंबर आहे. कोणी हात धरू, अरे म्हणलं तुझ्या नावावर माझी टॅली करतो का? म्हणजे ह्याचं नाव घेतलं तर चांगलं, नाही घेतलं तर वाईट. लोकांचं असंच आहे, पैसा दिला चांगला, नाही दिला वाईट. मला किंमत दिली चांगला, नाही दिली म्हणजे तुझ्या विचारानुसार तू आमचं कंट्रोल करणारा काय? आम्ही टीव्ही, तू रिमोट आहे का आम्हाला कंट्रोल करायला? आम्ही टीव्ही, आम्ही रिमोट, आम्ही लावलेली. ते सांगितलं लोकांना तुमच्यावर कंट्रोल करून देऊ नका, आपुली आपण. तुम्ही तुमचे गुरु व्हा, याला म्हणायचं आत्मकृपा. विडवलं चांगलं बोलतात. मग गावात बघा तुम्ही एखाद्याला चहा पाजला की म्हणतो वा काय तुमचा स्वभाव गोड, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही राव. आणि गावचा विकास फक्त तुमच्यामुळे नाही तर काय आपल्या गावाला तुमची किंमत कळा नाही तर तुमच्यासारखं रत्न शोधून सुद्धा सापडणार. पुढे गेलं भांगारेटी त्यांनी तर गावचं वाटोळ केलं, फक्त तोंडा बोलता येत नाही. म्हणजे हाय का कसा विश्वास ठेवायचा? सरडा नाहक बदनाम झालाय. रंग बदलण्याच्या बाबतीत सरड्याला माणसानं कधीच वरत्याग केली. सरड्याला सुद्धा रंग बदलायला वेळ लागतो, माणसाला रंग बदलायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तार्किकाचा टाका संग तुकोबरामध्ये लोकांचा ऐकू नका. लोक नो हे बरा हा लौकिक, त्याचा हाच अर्थ आहे. उपाय सांगा महाराज, उपाय एकच थाप. तुका म्हणे निवांत राही, निवांत राहा, जगाचा लोट घ्यायचा नाही. समाज काय म्हणे याचा विचार करून अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली. जनाबाने चोरी केली, जनाबाने चोरी केली, जनाबाने वाईट. जनाबाने सांगितलं देवा मी चोर नाही, तूच चोर आहे. दरीला पंढरीचा आणि आमची ही चर्चा वाईट वाटला. खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास होते बरं का. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खत गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, ओशाला ना टोळी, गरीबाचं दे मराने, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडले साखर, गरीबाला मिळाला भाकर, शेतकरी राजा असून मी झाला नौकर. आमच्या देशात 2000चं बंडल त्याच्या खिशात, त्याचंच नाव कुपनामध्ये दारिद्र्य यशात. गुत्तेगार घेतो पुलाचा गुत्ता, पुलामध्ये नुसती वाळच घातली, सिमेंटचा नाही पत्ता, आणि पुलच पडला उद्घाटन वाचता वाचता. थोडक्यानं वाचली नाही तर उद्घाटन करायला आलेलीच पुलाखाली गवली असती. अरे इंग्रजांचं पूल बालाजी महाराज अजून टिकून आहेत आणि आपलं पूल 2-2, 3-3 वर्षात पडायला लागलं. पुढं रस्ता होतो, मागे लगेच खड्डे सुरू. काय रस्त्याची दैन्य अवस्था झाली बायबाप. अवघड झाले. कुठलं खावावं, किती खावं हे सुद्धा कळाना आणि सगळं अवघड झाले. खऱ्याला किंमत नाही. कधीचा महिमा. तरुण मुलांना आईबाप नको वाटत. आई बापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4-10 मला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. खऱ्याला किंमत नाही. जपान मध्ये चोर पकडायला मशीन आली, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन
मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकड्या मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. मशीनच काय चोराचा तर मिळच नाही. भारतात बूट पॉलिश करायला माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंड मध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. जायचं मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीन मधून प्लास्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आत जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीन मधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ती काय पंगत आहे का कोणी यान फुकट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायची, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला, त्याने ती मशीन बघितली, त्याने डोकं लावलं, गेलं मशीन मध्ये पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केले, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्यांना मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता हे तर येऊन गेला. आपल्याला नमुने आहे. धाराशिवचा बाजार भरला. धाराशिवच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर एका बसलं, 2 रुपयाला पुढे माशा मारणार, 2 ला पुढे माशा मारणार. लोक म्हणजे 2 लाच माशा मारतात, लय पुढे खपले. एक जण मला पुढीच फोडतो, मला पावडरच बघतो. इकणारा आगा होता, मला पुढे सोडू नको. माशा कुठल्या मारायच्यात घरच्या, तिथंच सोड म्हणला. तिथं पडल्या त्याची पावर कमी होती म्हणला. हा म्हणलं खरं इकडे गेलं. घरी बायकोला पुढी सोडली. पुढी पावडर नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाता. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे काय सगळ्या लबड्या चालूच. म्हणून जनाबाने रागा अभंग झाला तुझा दरबार. सगळ्या अवघड परिस्थिती झालेली आहे. जनावर चोरीचा आळा आला. म्हणजे त्या सोळावर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चोर असला आणि जे मानणारे होते त्यांना वाईट वाटलं, विरोधक होते त्यांना आनंद झाला. जनाबाला विचारला, बोला तुमची शेवटची इच्छा काय आहे? जनाबाने सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुलाभ जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. देह जावा अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. जनाबाई म्हणे, जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. सुळाव जाताना जनाला भीती वाटली, चिंता वाटली, काळजी वाटली, नाही वाटली. का नाही वाटली? देवाच्या डोळ्यातून पाणी यावं आणि जनाबाईची निष्ठा पाहिल्याच्या नंतर देवानं चुटकी वाजवली, 16चं पाणी झालं. परीक्षा घेतली पण अंतकाळी बघता लागी उभा
सतत जसे पांडुरंग परमात्मा जनाबाईसाठी उभे राहिले आणि संकटातून बाहेर काढलं, तसा दत्त महाराजांचा स्वभाव आहे. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. सतत उभे आहे महाराज. तुम्ही भक्ता लागी सतत उभे आहे असं म्हणतात, पण कुणाच्या दारात उभा राहिलं याचं उदाहरण सांगा ना. भक्ताच्या दारामध्ये उभे राहिले. त्रिशूळ घेऊन या करी. त्रिशूळ म्हणजे ज्याला 3 टोके आहेत आणि ताप सुद्धा 3 आहेत, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. या त्रिविध तापाचं हरण करण्यासाठी त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे. नाथ महाराज म्हणे दुसऱ्याचं सांगत नाही, माझा अनुभव. माझ्या दारात उभे राहिले. आजही पैठणला गेले, महाद्वारच आहे, त्याचं नाव आहे दत्तात्रय महाद्वार. नाथ महाराजांच्या वाड्याला एक, आणि दत्त महाराजांचं आजही तिथं मंदिर आहे. म्हणजे दत्त महाराज चोपदारकीचं काम करतात. तरुण चोपदार येतात. चोपदार म्हणजे दत्त आहेत बरं का आपल्या संप्रदायात. त्याला प्रमाण घ्या, दत्तात्रय चोपदार आणि पुढे उभा काठीकर. दत्त महाराज चोपदारकी करतात. अहो नाथ महाराज लयच ऐश्वर्य संपन्न संत हो. नाथ महाराजांच्या घरी दत्त महाराज चोपदारकी करतात आणि पांडुरंग परमात्मा घरी दत्त महाराज चोपदारकी करतात आणि पांडुरंग परमात्मा कावडीने पाणी भरतात. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळा वंदी त्यांचे पाय. श्रीकंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तरी धुत असे. काय अधिकार असं नाथ महाराजांचा. शांती ब्रह्म होती आणि नाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरजा माता शांती सरिता होत्या.
अहो नुसत्या पोळ्या खाल्ल्या त्या गिरजामातेच्या हातच्या त्या गावाबाने तर त्याने रामायणाचं उत्तरकांड लिहिलं, काय ताकद असन. आणि स्वयंपाक अशा पोळ्या, पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विकत, ओरिजिनल पोळ्या त्याला म्हणायचं. नाही तर आताच्या पोळ्या. आमचा एक मित्र एका गावात जेव्हा गेलं, त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटली नाही म्हणून. फ्रॅक्चर झाला त्याचा अंगठा, पण नाही लबरची होती का काय नेमकी. लई जड असतात काय काय स्वयंपाकाला. आवाज बदल करू नका, आता लागलाय ओके. हा आता तुम्हाला ते थोडी नस गवली, आता चेंज करू नका शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो. हा आहे असंच राहू द्या. एकाच कुकर मध्ये काय काय भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळके वाडी, मध्ये करपे वाडी, वर कोरडे वाडी. मग चिलवडीने नेमका कोणता भात खायचा, जळाला खायचा का करपलेला खायचा. नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषय संपल्याचा माहिती. शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आले, आईचा लाड मारण्याचा. व्यवहार ज्ञान नाही, जबाबदारी नाही, संस्कृतीचं शिक्षण नाही, स्वयंपाकाचं नॉलेज नाही. आणि तसंच अर्ध कच्च द्यायचं, लग्न लावून तिकडे झाल्यावर आई नाही, सासू जाळण धुरसंगत. एका पोरीचं लग्न झालं, सासू आणि सुनबाई पुरणपोळ्या कळा सण नाही म्हणली. ही म्हणली चपात्याच येत नाही, पोळ्या कशा करायच्या. पण सासूला जर म्हणायचं जावं तर डायरेक्ट भांडण सुरू होते. त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, लिस्ट गोळा केली, निम्मा स्वयंपाक रेडी केला. पण आमटीच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला, मिरच्या किती टाकावं ह्याचाच अंदाज नाही. पण म्हणजे आमटी झणझणीत झाली पाहिजेत, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. मारे ती का काय माणसं, 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारी किचन खोलीत आली, त्यांनी भाजीचा कलर बघितला, त्यांनी कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणे मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्या घालायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी. म्हातारी म्हणे मरची नको खाऊ. म्हणलं मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही. आई म्हणली मग खाणार तर मग तू जाणार. पहिलाच गाच खाला, त्याच्या कानातून दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त नाही. मला नाही नाही, भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलंय ते मला हे आनंद आश्रित, आनंद असतो. देऊ का अजून थोडी, नको मला हेच आनंद बळच पचला मरण म्हणे. काय स्वयंपाक, काय तर त्या काय गिरजामातेच्या पोळ्या होत्या राव. आणि जेवायला सुद्धा कशाचीच कमतरता नाही. चांदीची ताट होती, सोन्याच्या वाट्या होत्या, सोन्याच्या चमचे होते. नाथमार्गांच्या घरी बादलीनं तूप होतं, बादलीनं. आणि तूप वाढाय वाघराळ होतं नाथमार्गांच्या घरी. उगाच चोपदारकी करत नव्हते. देव पाणी भरत होता म्हणजे ते ऐश्वर्य संपन्न संत. आता तुपाला चमचे आहे, ती बी वाढू का नको, वाढू का नको. आम्ही एका गावात जेव्हा गेलो, एक मातामध्ये तूप वाढा आली. एका हातात तुपाची वाटी, दुसऱ्या हातात तिने दाभण आणलं. तुपाचा दाबणाचा काही संबंध होता. दाभण होतं शिवाय लागतं पण मग ही काय डोळ्यात घालती का काय आपल्याला. तिने दाबणाचा शेंडा तुपाच्या वाटीत बुडवला, आमच्या वरणाच्या वाटीत नुसता टाकला. ज्ञानोबा तुकाराम म्हणलं काय पद्धत आहे, 1 नंबर. आता आम्हाला चांगलंच म्हणावं लागतं, आम्ही पाहुणे असतो 2-3 तासाची. 1 नंबर. ते म्हणजे महाराज ह्याच्यापेक्षा पुढची क्वालिटी बघायची का, पाठवा म्हणलं. कोण आहे म्हणले माझी जाऊ. तिथं स्वीज घेऊन आली. आता किती पडलं असं. मी म्हणलं 1च नंबर पद्धत. थांबा अजून एक व्हर्जन बाकी म्हणले. म्हणलं पाठवा. म्हातारी परत इस्तू. मी म्हणलं इस्तू पोळी होती का काय. परत इस्तू आणला, तुपाचा 1च थेंब इस्त्यावर टाकला ना, अख्ख्या पण त्याला फक्त नुसतं तुपाचं धूप आणतो. मेव माता पिता मेव बंधू. अरे म्हणलं हिने तर धुरावच कार्यक्रम केला की आपला. अशा चिकाट माणसाला म्हणावं बरं तू माऊली पटाड्याच्या कीर्तनाचा सौजन्य घेऊ, जाग्यावर मरण. अहो याला लय उदार अंत करण्याची माणसं लागतात. हे असे सप्ते अन्नदान ज्ञानदान करण्यासाठी कोणा काय कांकडे पैसा मोकार आहे, दानत नाही. लई श्रीमंत पडलं ते रुपडी खर्च करत नाही, गावासाठी नाही, समाजासाठी नाही, लोकांच्या कल्याणासाठी नाही. इच्छाच नाही. एक जण भिकारी साहेबाकडे गेला. साहेब कपडे लय ताईड दिसतात, 10-5 रुपये द्या की. निघ म्हणला रुपडी नाही. भाकर तुकडा असला तर जा, फाटका तुटका एखादा शर्ट वगैरे तेव तरी द्या, निघ. भिकारी म्हणला साहेब रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही. मग इथं कशाला थांबलाय, चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मागा. अरे तू बी भिकारी, मी बी भिकारी, फक्त मी दलिंदर भिकारी, तू स्टँडर्ड भिकारी. अहो काय कायचं देणं कमी, नावाचीच अपेक्षा जास्त असते. एकाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला, वरचा पंखा दिला, आणि दुपारच्या टायमिंगला भजनी आपले भजन करताना पंखा लावायचे. ज्याने पंखा दिला ती पळत यायचं, बटन बंद करायचं. भजने वाईट टाकले म्हणजे टाळानेच हानी ना. आता भजने विक्षेप हेची पै मरण. विक्षेप म्हणले मरण परवडलं, पण विक्षेप नाही परवडला. मृत्यू आणि विक्षेप सारखाच म्हणले
बटन का बंद करतो ते मला पंखा मी दिलाय आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे. पंखा फिरल्यावर लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला? तू काढून नाही पण गावाला वर करू नको. लय चिकट असतात काय काय. आमच्या गावाकडे म्हातारा इतकं चिकट आहे, एकच दोतार ते फाटलं तरी घालते. ती त्या दोताराला दंड घालते. दंड माहिती का? जुन्या महिलांना माहित असं, साडी फाटल्यावर त्याला शिवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्याला दंड असे म्हणतात. आता साड्याची इतक्या झाल्यात. आमच्या गावात एका माऊलीने कपाट उघडलं, साड्या अंगावर कोसळल्या, त्या ढिगाऱ्यात गुदमरून मेली ती परवा दिवशी. तिला वरच येता आलं नाही. मग किती साड्या असत्या विचार करा. अहो आमच्या जिजाऊ माऊलीकडे 2च होते तरी एक रुक्मिणीला दान दिली, कारण तिने परीक्षा घ्यायचं ठरवलं. तो कोबाऱ्या तुमचं नाव ऐकून आले, एखादं पातळ वगैरे द्या. जिजाबाईलाच मुळात 2 होत्या म्हणजे देतो, पण थांबा आंघोळीला जाऊन द्या म्हणजे. जिजाऊ माऊली आंघोळीला गेल्या, एक अंगावर एक भिंतीवर तुकोबाने भिंतीवर पातळ उचललं. रुक्मिणीची रूप बदलून आली होती, तिला देऊन टाकलं. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या बायकोने परीक्षा घेतली पण मला प्रसंग तारावा लागल. भिंतीवलं मायबाप दिलं आणि देवानं मखमली असा रत्नजडीत शेला भिंतीवर नेऊन ठेवला. आणि मग जिजाऊ माऊली म्हणजे तुकोबांना एक जुनं देऊन दुसरं नवीन आणण्याची गरज काय होती? तुकोबाऱ्यामध्ये मिटलंय तर मिटून द्या, आता बोबाटाच करायला नको, आपण तर आणलंच नाही. सिद्धांत ऐका, 2च होत्या तरी जिजाऊ खुश होती. कपाट भरलंय काय कायंचं साड्याने तरी कुठं बी निघाले त्यांचा प्रश्न आहे. मनासारखी एक बी नाही. मग हे काय दुकान आहे का काय? या जगात सगळ्यात जास्त सहनशीलता जर कुणात असेल, कपड्याच्या दुकानामध्ये महिलांना साड्या दाखवण्यासाठी जो कामगार कामाला असतो ना, साधूचा दुसरा अवतार येतो. खरं संतच म्हणतो मी त्याला. लय सहन करतो. ह्या कलर मधले दुसरी डिझाईन दाखवा, आणि दुसरी डिझाईन दाखवली की ह्या डिझाईन मध्ये दुसरा कलर दाखवा. अरे किंवा म्हणतो नेमकं पाहिजे काय? 100 साड्या बघणार आणि पहिलीच घेणार ते सुरुवातीला. मग एवढ्या बघायच्याच कशाला? अरे आपला वेळ गेला, त्यांचा गेला, गाड्या घालू घालू तेव्हा रस्ता गेला. पण उदारता ते आता कशाचं दंडन काय? जुन्या काळातली सिस्टीम होती. जुना काळही वेगळा होता. ते म्हातारा दोतारला दंड घालायचा पण 30 दोतर घालायचं. तिथं विषय चालू किती चिकट असेल. मग बघा, दंड घातलेला दोतार फाटत आलं. मला बाबा द्या की टाकून. म्हणला त्याचीच लुंगी नेसणार आहे, त्याची लुंगी नेसायचं. लुंगी फाटत आली म्हणलं द्या फेकून. बरमुडा शिवला त्याचाच. म्हणजे एकाच गोष्टीचा किती किस काढाव. बरमुडा फाटत आला म्हणलं दे फेकून. गाडीच्या काचा पुसायचं. अरे म्हणलं फडकं फाटलं ना, दे फेकून. त्या चिंधीने बंब पेटवायचं. मी म्हणलं राग झाली त्या टाकून. ते राग गोळा करायचं, राखली दात घासायचं. म्हणजे दोतराची राख केली पण वापर सोडला नाही. इतका चिकटपणा अरे जरूर करा, पण 100 कमवा. 100 मधले 5 तरी धर्मासाठी द्या, सत्कर्मासाठी द्या. मंदिराचा जीर्णोद्धार आहे, अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, गावातली दिंडी चालली, सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला देवानं पैशानं श्रीमंत बनवलं याचा अर्थ तुम्ही देण्याच्या यादीत आहात. देणाराच्या हे लक्षात ठेवा, घेणाराच्या नाही. तुम्हाला सक्षम बनवलं याविषयी देवाचे आभार माना. तुम्ही लोकांना देता म्हणजे उपकार करत नाही. तुमचं कर्तव्य आहे. धरणामध्ये कितीही पाणी साठवा, पण धरणाला जर सांडवा नसल तर धरण फुटण्याची दाट शक्यता आहे. तसं तुमच्या संसार रूपी धरणामध्ये पैसा रूपी भरपूर पाणी साठवा, पण अन्नदान, ज्ञानदान, धर्म कार्य, दत्त जयंतीच्या गावात सप्ताह द्या. मला एक पंगत असा थोडा सांडवा ठेवा, म्हणजे ही काढलं शाबूत राहत असलं नाही तर एकदा स्फोट होण्याची शक्यता. ऐश्वर्य संपन्न असते. नाथ महाराज इथं विषय चाललाय. देव चोपदारकी करतात. दत्त महाराज, पांडुरंग परमात्मा गंध उघळून देतात, पाणी भरतात, कीर्तनामध्ये विना घेऊन नाचण्याचं काम करतात. लक्ष्मी दास्यत्व करते. नाथ महाराज म्हणा आवाज कमी झाला, वाढवा. नाथ महाराज सांगतात मी दुसऱ्याचं सांगत नाही. त्रिशूळ घेऊन या करी. हातामध्ये त्रिशूळ, शस्त्र घेतलं. शस्त्र आणि शास्त्र एका नाण्याच्या 2 बाजू आहे. ज्याच्याकडे शस्त्र आहे तो देव, आणि ज्याच्याकडे शास्त्र आहे ते संत. संत शास्त्रानं शोभून दिसतात आणि देव हा शास्त्रानं शोभून दिसतो. विडवलं शस्त्र घ्यावंच लागतं.
घेऊनिया चक्र गदा शस्त्र घ्यावंच लागतं. धर्म टिकवायचं म्हणल्यावर शस्त्र आणि शास्त्र. तुम्ही म्हणता दोन्हीतलं काय महत्वाचं, शस्त्र की शास्त्र? हे का दोनही तितकंच महत्वाचं आहे. याचं कारण शस्त्र उचलण्यासाठी त्याला शास्त्राचा आधार पाहिजे आणि जगातलं शास्त्र टिकवण्यासाठी कधी कधी शस्त्र तुझा उचलावं लागतं. सगळ्यांच्याच हातात शास्त्र असून जमत नाही. शस्त्र असणारे सुद्धा माणसं असावी लागतात. आर्मीतल्या जवानांच्या हातामध्ये बंदूक हे शस्त्र आहे म्हणून वारकऱ्याच्या गळ्यातला टाळ हे शास्त्र इकडं सुरक्षित आहे. तिकडं शस्त्र आहे म्हणून इकडं शास्त्र आहे. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात, त्यांच्या जीवावर इकडं आपण सत्य करतोय. एकदा आर्मीतल्या जवानासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय त्याग आहे त्यांच्या जीवनात आणि कुलाची लेकर आहेत. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, वारकऱ्याचे, गोरगरिबाचे पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा नाही. तुम्ही तर भाषणात बोंबालता आम्हाला समाजसेवा करायची, आम्हाला देश सेवा करायची, आम्हाला देश बदलायचा आहे, सेवेची संधी आम्हाला द्या. तुम्ही देश सेवा करायची म्हणता, मग आमची लेकर करतात ही कोणती सेवा आहे? तुम्हाला देश पाठवणं तुमचं पोरगा आर्मीत. गोळ्या आम्ही खायच्या, माल तुम्ही दाबायचा का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात. लाल बहादूर शास्त्री म्हणाले, जय जवान जय किसान. जवान आणि किसान, शेतकरी आणि आर्मीतला जवान हा देशाचा खरा कणा आहे. म्हणून देश सुरक्षित चालतोय. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस घडलेली घटना, त्या खांदे जळगावचा आर्मीतला जवान दुपारी 12:30 वाजता लग्न झालं, संध्याकाळी 5 वाजता वरून फोन आला, म्हणले ऑपरेशन सिंदूर सीमेवर हजर राहा. फक्त 5 तास झाले होते लग्न होऊन. धर्मपत्नी सोडली, जवान लढायला निघाला. बायकोच्या डोळ्यात पाणी आलं, मला मालक मला सोडून रडू नको, तुझ्या अगोदर माझं लग्न या भारत देशाच्या मातीसोबत लागलेलं. जसं तुला सांभाळणं माझी जबाबदारी आहे, तसं तुझ्याही अगोदर माझी ही भारत देशाची माती सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. मला जावं लागेल गेला लढण्यासाठी. तालुक्याला गेला तरी माणसाला वाटतंय माघारी कधी होईल. कित्येक आर्मीतल्या जवानाने आपली पोरं 6-6 महिन्याने वर्षाने बघितलेले आहे. येता येत नाही. हा त्याग त्यांच्या जीवनामध्ये आहे म्हणून इकडे सुखानं आपण जगतोय. आणि खऱ्या अर्थानं हे खरे देशभक्त आहे. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आणि जिव्हाळा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. विडावलं शस्त्र आणि शास्त्र त्रिशूळ घेऊन या करी, ह्या जे आपला विषय चालेल बरं का. त्रिशूळ हे शस्त्र. अहिल्यादेवी होळकरांचा फोटो बघा तुम्ही. एका हातामध्ये महादेवाची पिंड आहे, हे झालं शास्त्र. आणि दुसऱ्या हातात तलवार, हे झालं शस्त्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे, हे झालं शस्त्र. पण महाराष्ट्राचा राजा तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता, हे झालं त्यांच्या जीवनातलं शास्त्र. दोनही बाजू महत्वाच्या आहेत. एका कुटुंबात जर 2 भाव असतील, तर एक गांधावाला पाहिजे आणि एक डोक्यात निवळ येडा पाहिजे. काय म्हणणं आहे तुझं, ये बरं पुढं. हा, कारण दोन्ही बी गांधावाले म्हणले मग ते गाव त्या कुटुंबाचं पीठ करीन. कारण ज्या वायर मध्ये करंट नाही ती वायर माणसं दाताने सोलून काढतात. त्याच्यामुळे थोडा करंट दाखवावा लागतो. मग म्हणतात लांबन चला रे. एक पेटवाय पाहिजे, एक इजवाय पाहिजे. रामायणात बी तसंच आहे. राम शांत आहे, लक्ष्मण कडक आहे. आणि इकडे महाग बी जोडी तशीच ठेवली. भरत शांत आणि शत्रुघ्न कडक.
शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन बाजू सांगतोय. तसं दत्त महाराजांनी हातामध्ये त्रिशूळ घेतलं. आवाज आवाज. त्रिशूळ घेऊन या आकडे वय का काय बरं हे नेमकं का पावर कमी होते व्होल्टेज कमी काय बोलायला सुरू केलं की परत कमी होते हळूहळू म्हाताऱ्या माणसावाने असं जीर्ण होऊन जातोय परत हळूहळू आवाज काय होते कळा ना. विडालं भक्ताद्वारे भक्तासाठीच उभा राहतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी. आणि दत्त महाराज हा अवतार असा आहे त्यांचा दत्त संप्रदाय. जसं वारकरी संप्रदाय म्हणजे की तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तसं दत्त महाराजांच्या दत्त संप्रदायाचे वैशिष्ट्य अभंगाच्या तिसऱ्या त्यांच्या संप्रदायाची तत्व प्रणाली सांगितली. बाळे चर्चिले विभूती. विभूती म्हणजे भस्म अर्थात ते वैराग्याचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे. वैराग्य असेल तर मायबाप कोणताही संप्रदाय असू द्या वैराग्याच्या तोलावरच टिकला जातो. तुकोबाऱ्यामध्ये वैराग्य बोलायचं सोपं आहे. बोलता वाटे सोपे बोलणं सोपं करणं अवघड आहे. आणि जर एखादा ओरिजिनल विरक्तवान भेटला तर त्याला खांद्या घेऊन नाचत तुका म्हणे करून द्यावी त्याचे पाय माझे जीवी. ओरिजिनल वैराग्य वैराग्य वेगळं वैताग वेगळा. विभूती हे वैराग्याचं त्यागाचं प्रतीक आहे. बाळी चिरचिरी विभूती. विभूतीत फार ताकद आहे बरं का. गोरक्षनाथांचा जन्म सुद्धा विभूतीतूनच झालेला आहे. मच्छिंद्रनाथ आले एका माऊलीला भिक्षा मागितली. अल्लक निरंजन भिक्षा दिली. ताईचा चेहरा पडलेला होता. साधूला सांगण्याची गरज नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. काय माऊली अजून कुस पवित्र झालेले नाही. जोडीत हात घातला आणि भस्म विभूती काढली. घ्या माऊली प्राशन करा मुलगा होईल पण 12 वर्षांनी येईन आणि मुलगा माझ्याकडे ज्ञानार्जन करण्यासाठी घेऊन जाईन. ती माऊली मध्ये एक तर होतच नव्हता होतोय. द्या विभूती. घेतली विभूती पाण्यात टाकली. ग्लास तोंडाला लावणार शेजाऱ्याने आली. ठके सरबत पिती का काय ग. नाही म्हणजे साधू महाराज आले ते विभूती दिली ती म्हणजे तुला मुलगा होईल. बिघडली का काय म्हणजे भस्म खाऊन कुठं पोरं होत असतात का उद्या कुणी येईन आणि काही खायला देईन. दुसऱ्याचं ऐकलं की फजिती. आणि तुम्हाला खरं सांगतो शेजारी चांगला असावा नाही तर जगातले सगळे धर्म परवाडले पण शेजार धर्म आहे ना आया लय भयानक हो. लय जाळका असतो. आपला आनंद सुद्धा सुखानं खाऊन देत नाही आपल्याला. शेजाऱ्याने गाडी घेतली तेव्हा जर शेजाऱ्याला पेढे द्यायला आला ना हप्त्यावर घेतली असत. त्यांनी जमीन काही का ना तुला काय करायचं. त्यांनी इकून का व्हायना पण घेतली तुझं काय. शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला अशी भावना ठेवा तर आपला बी होईल. पण ही अंतःकरणाची जळजळ शब्दाच्या द्वारे बाहेर पडत असते आणि जळणारे जवळचेच असतात. लांबच्या नका. आता तुमच्या गावात जर एखादा माणूस लय मोठा झाला त्याच्यावर आमच्या कर्जत मधला माणूस जळण का. त्याला काय घेणं देणं ते चिलटूतला किती का मोठा होणार तर खोटा हो. त्याला काय घे तिकडे किती कमवा. जळणारे तुमच्याच गावातले. घरची कुटी खातील. पण एक वाक्य सांगतो
जळू नका, सोबत राहा. ही जळका रोग सध्या लय वाढलाय. त्याची लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, ही लक्षणं. मग औषध देऊला भेटतंय 500 रुपयाच्या आसपास किंमत आहे. डॉक्टरचं नाव तुकोबार आणि औषधाचं नाव आहे गाथा रामबाण औषध. आणि एकच इंजेक्शन सांगतो त्याच्यात, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवणे गोपाळ. चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळजळ होणार नाही. शेजारीने आली म्हणजे विस्म विभूती खाऊ नको, फेकून दिली बाप उघडण्यामध्ये. 12 वर्षानं मच्छरनाथ आले. आई साहेब मुलगा कुठे? डोळ्यातून पाण्याला महाराज माफ करा, विभूती मी प्राशन केली नाही, विभूती फेकून दिलेली होती. कुठे फेकली? गाईच्या शेंच्या बाजूला टाकतात. योग सामर्थ्यातून 12 वर्षाचा एक बालक त्यातून मच्छरनाथाने बाहेर काढला. गोरक्षेतून जन्म झाला म्हणून नाव गोरक्षनाथ ठेवलं. म्हणजे गोरक्षनाथांचा जन्म सुद्धा विभूतीतून झालेला आहे. अशी विभूती यांनी कपाळाला लावली. बहाळी चिरचिरी विभूती, रुद्राक्षाची माळ. रुद्र म्हणजे महादेव, अक्ष म्हणजे त्यांच्या डोळ्यातले आनंद अश्रू. भगवान शिवजींच्या डोळ्यातले आनंद अश्रू खाली पडल्यानंतर रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे. अशा रुद्राक्षाची माळ यांच्या कंठामध्ये आहे आणि ती त्यांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केली. मग जवळ काय? जवळे असे कामधेनू, तिचा महिमा काय म्हणून. आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे कामधेनू त्यांच्या जवळ आहे. दिसायला गाय आहे पण ते कामधेनू आहे. दिसायला श्वान आहे पण 4 श्वान म्हणजे दत्त महाराजांच्या दारामध्ये 4 वेद आहेत. असे दत्त महाराज, मी त्यांची निष्ठेने सेवा करतो. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. एकमेकाला देते म्हणजे लवकर वाटत होते. त्रिशूळ घेऊन या करियोगा असे भक्तादारी, भाळी चर्चली विभूती, रुद्राक्षाची माळकंठी, जवळे असे कामधेनू, तिचा महिमा काय वानो. असे कामना. बोलू नका महिला मंडळ, मी त्या सगळ्यांना अजून वेळ शांत करा. आणि दत्त महाराजांच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा धर्म सोहळा संपन्न आहे. या निमित्तानं जाता जाता तरुण पिढीला, युवा मंडळाने एकच विनंती आहे, धर्म टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे. दुसऱ्या धर्माला नावं ठेवू नका, आपण आपल्या धर्मावर निष्ठा वाढवा. भारत देशासारखी संस्कृती नाही म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? हा कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका, त्या लंडन दिदी नाही. हा भारत देश कसा आहे? पवित्र तुकडे पावलं तू त्याच्या पवित्र ते कोण पावन तो जन्म घेती. हा भारत देश आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे.
आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब कसे घडलेत राजे वाढवावं हॅलो माझी जबुले माझी जबुले ती आहे तलवारीस ना भवानी आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार चमके शिवमाची तलवार चमके शिवमाची अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत आज इकडे सगळे तरणे बाण मुलं उपस्थित कीर्तनाला आले ते तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या क्षेत्राचा गाभा आहात समाजकारण राजकारण संप्रदाय असू द्या तरुणांची सध्या गरजेची अत्यंत गरज आहे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात उठ तरुणा जागा हो वारकरी संप्रदायाचा जागा हो कष्ट करा विचार उच्च ठेवा आई वडिलाची सेवा करा निर्व्यसनी जीवन जगा तर तुमची लग्न होते
नाही तर गावागावातला सध्या हे ट्रेंडिंगचा प्रश्न आहे. गावात पाण्याचा प्रश्न नाही, पैशाचा नाही, शिक्षणाचा नाही, आरोग्याचा नाही, एकच प्रश्न बायका भेटना. आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज आमच्या पोराला कुठेतरी बघा ना, तुम्ही लई फिरता. मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का? आमचाच प्रवास आम्हाला उरकाना. आणि तुझं त्या लायकीचं तर पाहिजे ना. डॉक्टरला बायको मिळाला, पेशाला बायको मिळाला, घडली का बातमी कधी? क्वालिटी, दर्जा. म्हणून तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा. लढायला शिका, बापाची इष्ट मजा करू नका, स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा, करतो तो सिद्ध करा. तुमच्यात ते ताकद आहे. तुम्हाला कोणाच्या महाग लागण्याची गरज नाही. तुम्ही पैशाच्या महाग लागा. पुरीच्या बापाचा फोन आला पाहिजे, औंदा काय नियोजन आहे का? ही क्वालिटीला किंमत आहे. तिकडे काय बोंबलत फिरता, कोणाच्या महाग लागू नका. तुमचं पुरुषार्थ जागवा. वाघासारखा नरदेह मिळालाय, मूर्खाच्या संगतीला लागून आयुष्याची बरबादी केली. व्यसन फॅशन वाईट वाटते दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला, तोंड फुटून, दारू प्यायला आली, वर फुटून, चांगल्या कामात आला, बंधन तुटन. मित्र म्हणतात चांगली ठेवणार, तर सुरुवातीला पाच त्या ताडी तुमची वेळा त्या नाडी, दारू उचल्या त्या गुडी, इकाव लागन माडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावणार त्या दारूला काडी, दरम्यान तोकोबाची जोडी, मंगळन परमार्थाची गोडी. आणि एक राहायला शिका. सप्ताह म्हणजे खऱ्या अर्थानं आज विचार करा, ह्या टोकापर्यंत शेवटपर्यंत सगळे बसलेत माणसं उभेत, इकडं पॅक इकडं चारही बाजूनी. आजचं कीर्तन ही तर असं पब्लिक मध्ये कीर्तन आहे, ही चिलवडीत कीर्तन आहे असं वाटत नाही. पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू. एवढा वर्गत समाज सध्या महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणानं सगळं पोखरलेलं आहे. पण वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडीला बसलो. ही माझ्या ज्ञानोबरांच्या दरबाराची ताकद आहे. दुसरीकडे हे शक्य नाही. माणसंच कुठे एक होत्यात, जत रत हाना मार्या, यात रत पिऊन धिंगाणा. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500 ठरलं, 200 मिळालं. ज्यांनी ठेवलं त्याचं वाजवून टाकतात. पण आज बघा ना, एवढा समाज. आणि फक्त गावातली नाही, परिसरातली, आपल्या गावातली, पुणे, मुंबई, परगावला जी माणसं ती सगळे झाडून आज या ठिकाणी आलेले आहेत. माणसं तोडणं सोपं आहे, माणसं जोडणं अवघड आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, कशाला सपते एवढं खर्च, महाराज लोक बोलवान. हे फळ दिसत नाही का? वर्षभर एकमेकाचे तोंड न पाहणारी माणसं मांडीला लावून बसलेत. आणि घरातले भाऊ असतील, भाऊकीतले तर बोलत नाहीत, पण पंग जर बसली ना, एक भात वाटतो, दुसरा मागं वरण वाटतो, म्हणतो दादा चल की पुढं. न बोलणारा सुद्धा बोलतो. माणसं जोडण्याचं काम माझ्या संप्रदायाने केलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी सुद्धा जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना, या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे 400 वर्ष जर अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावून झाली महाराष्ट्राची धरती. तुम्ही सगळे छत्रपतींचे मावळे, मावळ्यांसारखं राहा, आईवडिलाची सेवा करा, निर्वेशनी जीवन जगा, विचार उच्च ठेवा. तुमचा आदर्श तुमच्या मागच्या पिढीने घेतला पाहिजे असं तुमचं कर्तृत्व स्वतःच्या मनगटात धमक आहे ते करा. आणि एक राहायला शिका. तुमच्या गावात एकी झाली, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. जिथं माणसं एक होतात त्याला माझ्या ज्ञानोबरायांचा हा धर्म सप्ताह म्हणतात. अनेक वर्षापासून ही परंपरा जुन्या माणसांनी रूप टिकून ठेवलं. तरुण मुलाने विशेष जीव लावून यावर्षी हे भव्य स्वरूप प्राप्त केलेलं आहे. दरवर्षी हे सगळी तरुण मुलं एकत्रित येऊन त्याचा कशाचा उद्देश आहे? माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. प्रबोधन शब्दाने होऊ शकतं आणि परिवर्तन कृतीनं होऊ शकतं. आम्ही फक्त बोलू शकतो, आचरणात तुम्हाला आणायचंय. म्हणून प्रत्येकानं चांगले संकल्प. आजचा पवित्र दिवस आहे. आज आपण योगी दत्त महाराजांच्या दरबारात बसलेलो आहोत. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी दत्त महाराज योगी आहे. भगवान शिवजी योगीराज आहेत. भगवान श्रीकृष्ण योगेश्वर आहे. आणि या सगळ्या योग्यांची माऊली माझे ज्ञानोबर आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. म्हणून माऊलींच्या विचाराची कास धरून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करा. जीवनामध्ये कधी दुःख आणि संकट येणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मी निष्ठेनं सेवा करतो. आणि अशा दत्त महाराजांचं रूप माझ्या चित्तात राहिलं अभंगाच्या शेवटच्या चरणात.
नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात. अशा दत्त महाराजांचं रूप माझ्या हृदयामध्ये राहिलेलं आहे. आणि जसं नाथ महाराजांच्या राहिलं तसं आपल्याही हृदयामध्ये आहेत. म्हणूनच एवढा भव्य सोहळा, हे भव्य मंदिर, भव्य दत्त जयंतीचा उत्सव आपण सर्वजण मिळून आयोजित केलेला आहे. रूप राहिले हृदयात दत्त जन्माचा प्रसंग आपण पाहू. नंतर अभंग होईल. बसल्या ठिकाणाहून सर्वांनी आपण पुष्पवृष्टी करून भगवंताच्या अवताराच्या प्रागट्याच्या निमित्तानं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. या जगामध्ये हा धर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. धर्म रक्षावया अवतार घेतला आपुल्या पाळीशी भक्तजना. पण हा अवतार एक जरा विशेष अवतार आहे. बाकीचे अनेक अवतार, एका देवाने एक अवतार घेतला. एका देवाने भैरवनाथ अवतार कुणाचा? महादेवाचा. घेणारा एक आणि देणारे बी एकच. राम घ्या, कृष्ण घ्या, श्री विष्णूचे अवतार आहेत. पण दत्त महाराजांचे हे विशेष आहे. 3 प्रकारचे 3 देव आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय. प्रत्येकांचे विचार वेगळे, कार्य वेगळे, क्वालिटी वेगळे आहे. पण वेगवेगळ्या विचाराच्या माणसांना एकत्र आणण्यासाठी माझी अनुसया माता असावी लागते. हे अनुसया मातेचं विशेष आहे. मी तर म्हणतो दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्त महाराजांपेक्षा अनुसया मातेचाच गौरव होणं गरजेचं आहे. कारण अनुसया मातेमुळे आपल्याला हा अवतार मिळालेला आहे. स्त्रियांवर ना टीका करण्याचा, नाव ठेवण्याचा कुणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय लई येडेवणी करतात. महिलांना नाव ठेवतात, महिला अशा महिला तशा. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. लय भगवान श्रीकृष्ण मोठ्या म्हणा की बरं डायरेक्ट अवतार जमलं का? नाही ना. आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. तसं दत्त महाराज उत्पत्ती स्थिती लय हातात आहे, पण अनुसया मातेमुळे हा अवतार आहे. विडावलं दत्तात्रय या शब्दाची बोड. दत्त म्हणजे दिलेला, दत्त म्हणजे दान. आणि आत्रेय ऋषीने जगाला दिलेलं दान म्हणजे दत्तात्रय. असंही एक त्याची कोटी तयार होते. आत्रेय ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी अनुसया माता अत्यंत तुकामने पती व्रता, तिची देवावरी सत्ता. पण परीक्षा घेण्यासाठी मग असे म्हणलं ना, जनाबाईची जशी परीक्षा घेतली तसं देव हा भक्ताच्या परीक्षा घेत असतो. शेवटी भक्त पास होतो तर देव नापास होतो. तशी परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेव, श्री विष्णू, भगवान शिव जे आलेले आहेत. आणि अनुसया मातेला अगोदर भोजन मागितलं की अग्नी न लावता भोजन. आता भोजन म्हणलं की 3 गोष्टी लागतात. उदक, अग्नी, धान्य झाल्या माझे घडे पाकण. एकावी नाही का म्हणे अग्नी नसल, चूल म्हणा, गॅस म्हणा, शिगडी काय असेल ती, आकड्याव लाईटीव, उज्ज्वला, अमुक तमुक, पण लागतच ना. अग्नी नसल्यावर स्वयंपाक कसा होईल? सूर्यदेवाला विनंती, आतापर्यंत जर निष्ठेने मालकाची सेवा केली असेल, अग्नी न लावता म्हणजे न पेटवता तुमच्या कृपेने सूर्यदेवाने प्रकाश टाकावा आणि अन्नमय वापशी जावं. आणि आपल्या संप्रदाय सांगितलं अतिथी देवो भव, अतिथीची इच्छा पूर्ण करणं. आणि आलेले अतिथी कोण आहेत हे अनुसया मातेने अगोदरच ओळखलेले होते. नंतरची जी 8 आहेत त्याचा शाब्दिक अर्थ न घेता देहभान विसरणं. कारण साधूची ही अवस्था आहे. भक्त त्याला भक्त आहे जाना जे देही. काम, क्रोध, मोह, मत्स, अहंकार, मितूपणा याच्यावर विजय मिळवलेली अनुसया. अनुसया मातेचा अधिकारच असा आहे जिला कसलीच असूया नाही. मग ती देहाची सुद्धा नाही. जी जितेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्र, 11 मन जिच्या मुठीत आहे, तिला अनुसया म्हणता म्हणता जिला कसलीच आशा नाही. मग ती देहाची सुद्धा आशा नाही. आठव नाठव गेला भावा भाव, किंवा आसो आयसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भोगदशा. देहात राहून विदेही अवस्था भोगणारी अनुसया माता अत्यंत टोकाची भक्त आहे. आणि अनुसया मातेच्या पातिव्रत्यामुळे 3 देवांना लहान बाळ व्हावं लागलं. लहान बाळ करून ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शिवजी उत्पत्ती स्थिती लय आहे, पण त्यांना एका पाळण्यात घातलं. ही अनुसया मातेच्या पातिव्रत्याची ताकद आहे. आणि तो अवतार 3 शक्ती एकत्र आमच्या अनुसया मातेने केला. मग भगवान प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं की तुमचे 3ही गुण असणारा रत्न आमच्या पोटी यावं, तो आम्हाला इथून पुढचा अवतार म्हणून प्रगट असावा. तेव्हापासून दत्तात्रय भगवंताचा हा अवतार. अगोदर 3 देव, आता 3 शक्ती एकत्र करून दत्त महाराजांचा अवतार या जगामध्ये जगत कल्याणाकरता झाला. आणि सगळ्यात एक विषय सांगतो, देव असून सुद्धा गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
त्यांच्या जन्माचा जो अभंग आहे तो अभंग होईल आणि शेवट गजर केल्याच्या नंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे. धरी अवतार विश्वतारा सर्वांनी शांतता राखायची आहे. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. समस्त ग्रामस्थ चिलवडी दत्त जयंतीचा हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण झालेला आहे. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझे गुरुवर्य, माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे वडील आदरणीय भाऊ वडीलही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचे सुंदर साथ करणारे आमचे प्रवीण दादा पठाडे यांनी सुंदर गायनाचे साथ केली. योगायोगानं आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आपल्या जिल्ह्याचं भूषण, परंडा गावचे आमचे बालाजी महाराज बोराडे हे सुद्धा येतात. आम्ही आलो सकाळचं ते काल्याचे कीर्तन करून आले होते आणि संध्याकाळी परत त्यांच्याच तालुक्यात कीर्तन आहे. म्हणून दुपारचा वेळ आहे म्हणजे सकाळचं करून आले, म्हणजे संध्याकाळी परत जाऊ, टायमिंगला सोडतो, चला सोबत. हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत असे आमचे बालाजी महाराज बोराडे, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. दोन्ही मृदुंगाचार्य, सुंदर गायक मंडळी, परिसरातील सर्व वारकरी मंडळी सगळ्यांचे आभार मानतो. या टोकापासून ते या टोकापर्यंत सर्व टाळकरी आणि सगळे हे फडकरी आहेत. आदरणीय भाऊंच्या तत्वानं जगणारे हे सगळे निष्ठावंत वारकरी, निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आणि महाराष्ट्राच्या फड परंपरेतील वजनदार फड म्हणून येडशीकड फडाकड पाहिलं जातं, अशा फडाचे हे सर्व पाईक सगळ्यांचे आभार मानतो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आमचे परमार्थ स्नेही भारतजी भुसारे, भारतदादांकडे हे सौजन्य आहे सांगण्यासाठी आनंद वाटतो.
त्यांनी कीर्तनासाठी दिलेलं मानधन हे कर्जतमध्ये फार ज्ञानोबारांचं मोठं मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जात आहे, ही सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. कधी कर्जतला तुम्ही आले तर नक्की आश्रम पाहण्यासाठी या. कीर्तनकार मंडळी पैसे घेते, त्याच्यावर लोक चर्चा करते, पण घेतलेल्या पैशातून ते समाजकार्य धर्मकार्य जे करते त्याचंही कौतुक होणं गरजेचं आहे. ते पाहण्यासाठी एकदा कर्जतला नक्की या अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. चालेल. ज्ञानेश्वर माऊली